नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मोबाईलवर स्टेटस ठेवून हत्यारांची विक्री, थेट कोल्हापूर पोलिसांनाच आव्हान. कर्नाटकातून आणलेल्या हत्यारांची खुलेआम विक्री करणाऱ्या संदेश सर्जेराव पाणारी वय 26 राहणार हनुमंतवाडी तालुका करवीर, सध्या राहणार नेरली, याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याजवळून 3 तलवारी, 6 एडके अशा हत्यार जप्त करण्यात आले आहेत. स्वतःच्या स्टेटसवर हत्यारांचे फोटो ठेवून त्याची विक्री करत असल्याचं समोर आलंय. दहशत माजवण्यासाठी त्याने हत्यारांचा वापर केल्याचं तपासात पुढे आलंय. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हनुमंतवाडीतील संदेश पाणारी याने स्वतःच्या स्टेटस व सोशल मीडिया अकाउंटवर काही हत्यारांचे फोटो झळकवलेले होते. पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना त्याची माहिती मिळाली. त्यांनी अधिक चौकशी केली असता संशयित पाणारी अशा धारदार शस्त्रांची विक्री करत असल्याचं समोर आलं. त्यांनी त्याची माहिती पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिली. आज दुपारी तो हत्यार घेऊन गोकुळ शिरगाव इथं आल्याची माहिती मिळताच उपनिरीक्षक जालंधर जाधव आणि पथकानं सापळा रचून त्याला पकडलं. एका पोत्यात त्याने हत्यार भरलेली होती. पोलिसांनी सर्व हत्यारं जप्त केली. तलवार, एडका यासारखी हत्यारे कर्नाटकातून आणल्यानंतर त्यासाठी गिराईक शोधणाऱ्या पाणारीनं सोशल मीडियाची मदत घेतली. स्टेटसवर फोटो ठेवताच अनेकांचे फोन येऊन हत्यारांबाबत विचारणा व्हायची. यातूनच त्याने हत्यारे विकण्याचा फंडा अवलंबला. हत्यारे खरेदी करून येताच त्याचे फोटो व्हायरल करून स्वतःची दहशत व विक्री असा दुहेरी हेतू संशयितानं साध्य केल्याचं समोर आलं. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, उपनिरीक्षक शेष मोरे, अमित मर्दाने, समीर कांबळे, राजू कोरे, वैभव पाटील, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील यांनी भाग घेतला.